उन्हाळा स्पेशल ज्वारीचे खूप सगळे वेगवेगळे पदार्थ आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक पदार्थ पाहत आहोत। त्यामध्ये आज आपण आतून पोकळ असणारी, अजिबातही तेल न पिणारी, परफेक्ट खुसखुशीत ज्वारीच्या पिठाची चकली कशी तयार करायची ते पाहूया। सगळ्या चकल्या एकसारख्या रंगाच्या, एकसारख्या आकाराच्या तयार झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काटेरी तयार झालेली। त्याचबरोबर हाताने सहज भोगा होईल इतकी ही काटेरी ज्वारीच्या पिठाची चकली तयार झालेली आहे। करायला सोपी आहे, मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी परफेक्ट आहे आणि अजिबातही तेलकट नाही। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास आताच लाईक करा आणि शेवटपर्यंत पहा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच भरपूर टिप्स आहेत हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज आपण ज्वारीच्या पिठाची खुसखुशीत चकली कशी तयार करायची ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलं, अगदी 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ, त्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल। तेल खूप जास्त टाकायचं नाही। अगदी ज्वारीच्या पिठाची चकली किंवा कोणतीही चकली तेलकट होण्याचं एक सिक्रेट कारण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। अगदी 2 चमचे एवढं तेलाचं मोहन घातलं। तेलाचं मोहन करताना खूप जास्त गरम करायचं नाही, कोमट घालायचं। सगळ्या पिठाला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता, जसं की गरम मसाला, परंतु या ठिकाणी अगदी मी ओवा, जिरं, लाल मिर्च पावडर आणि हळद एवढंच टाकणार आहे। लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे अगदी कमी तिखट बनवलेली आहे आणि पांढरे तीळ टाकले। या व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये गरम मसाला ॲड करायचा असेल तर नक्कीच करा, त्यामुळे टेस्ट देखील छान लागते। परंतु अगदी आयुषसाठी मी ही चकली बनवत आहे आणि तो अजिबातही तिखट खात नाही, त्यामुळे मी त्यासाठी अगदी कमी तिखट बनवत आहे। त्यामुळे या ठिकाणी मसाला स्किप केलेला आहे। घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं, त्यामुळे छान अशी काटेरी चकली तयार होते। आता चकली करण्यासाठीचा हा सोऱ्या घेतलेला आहे, अशा पद्धतीची डिश घेतलेली आहे आणि परफेक्ट असा आपण हा सोऱ्या लॉक करणार आहोत। त्यानंतर यामध्ये पीठ भरायचं। साधारणतः 11 ते 12 चकल्या होतील एवढ्यासाठीच आपण हे प्रमाण घेतलेलं आहे। त्याचबरोबर छान परफेक्ट असं या ठिकाणी सोऱ्यामध्ये आपण पीठ भरून घेतलेलं आहे। तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। लगेचच चकली तळून घेणार। त्यासाठी अगोदर चकली करताना तुम्ही एका डिशवर करू शकता किंवा या ठिकाणी एका मोठ्या ताटावर एकाच वेळेस 3 ते 4 चकल्या करून त्यानंतर तुम्ही ते चकल्या तळून घेऊ शकता। हे पहा, अशा पद्धतीने एका डिशवर मी ही चकली करत आहे। चकली करताना एकसारखं सोऱ्याचं हँडल फिरवायचं। त्याचबरोबर जी डिशवर आपण ही चकली करतो त्यापासून खूप उंच अंतरावर चकलीचा सोऱ्या धरायचा नाही, अगदी थोड्या अंतरावर धरायचा आणि अगदी न तुटता छान काटेरी आपली ही चकली तयार झाली। अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या मी करून घेणार आहे। एक चकली मी तुम्हाला करून दाखवलेली आहे। तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। लगेचच आपण चकली तळून घेणार आहोत। परफेक्ट काटेरी रंगावर, परफेक्ट आकारावर चकली तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या। मी चकली तळून घेते तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल। आणि या ठिकाणी चकली तळण्यासाठी तेल खूप थंड नसावं किंवा खूप जास्त गरम नसावं। खूप जास्त थंड असेल तर चकली कडक होते, त्याचबरोबर खूप जास्त गरम असेल तर चकली व्यवस्थित तळली जात नाही। त्यामुळे मध्यम आचेवर ही चकली तळली की आतून छान पोकळ अशी होते। त्यामुळे चकली तळताना तुम्हाला तेलाचं टेम्परेचर देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी चकली अगदी कमी तेल पिणारी, कमी तेलकट बनवायची असेल तर पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये ज्यावेळेस आपण तेलाचं मोहन टाकतो त्यावेळेस ते खूप जास्तही टाकायचं नाही। खूप जास्त तेलाचं मोहन टाकल्यामुळे चकली खुसखुशीत होते, परंतु तेवढीच तेलकट देखील होते। त्यामुळे तेलाचं मोहन टाकताना अगदी बेताचंच टाकायचं। एक चकली तळून झालेली आहे, अशाच पद्धतीने राहिलेल्या चकल्या देखील आपण तळून घेणार आहोत। अगदी साधी सोपी पद्धत या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे। करायला सोपी आहे, त्याचबरोबर घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे। या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची ज्वारीची चकली एकदा नक्कीच बनवा आणि तुमची रेसिपी देखील अशा पद्धतीची झाली की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका। आणि या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला आपण ज्या रेसिपी दिलेल्या आहे त्या देखील पाहायला विसरू नका। उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। खूप छान परफेक्ट अशी आपली चकली या ठिकाणी तळून तयार होत आहे। हे पहा, सगळ्या चकल्या आपल्या तळून तयार झाल्या आहे। एकसारख्या रंगावर, एकसारख्या आकारावर या चकल्या तयार झालेल्या आहे। ही चकली पाहता क्षणी जर तुम्हाला खावीशी वाटली असेल, आवडली असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर अशाच पद्धतीच्या झटपट तयार होणाऱ्या
हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी. अगदी काटेरी तयार झाले आहे आणि हाताने सहज भोगा होईल अशा पद्धतीची ही चकली तयार झाली. त्याचबरोबर भाजणीची चकली किंवा इतर चकलींचे प्रकार तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणारच आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. खूप खुसखुशीत चकली आज आपली बनवून तयार झाली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.